पहिलाच बॉल अवे फ्रॉम द बॉडी, भरपूर बाहेरची लाईन आपण पाहिली ऑफ स्टंपच्या. वाईट बॉल घोषित केला आणि एका अतिरिक्त धावेनं इथं आपण पाहिलं तर श्रीगणेशा होत असताना MH स्पोर्ट्स या टीमचा. यानंतर होणारी मॅच 7वी मॅच अरणा 11 आणि AM स्पोर्ट्स या दोन टीम दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल. वन्स अगेन एक्झॅक्टली काय घडते पाहावं लागेल. पहिला बॉल वाईड होता, हा बॉल थोडंसं आपण पाहिलं तर डॉट फुल टॉस होता, त्याचा लाभ इथे उठवता आला नाही या बॅटरला आणि पण पाहिलं तर हा डॉट बॉल आला. पंच जो निर्णय देतील तो तुम्हाला मान्यच करावा लागेल. 40+ क्रिकेट पहिल्या ओव्हरमध्ये दोन्ही बॅटर्स जे आपल्याला 40+ पाहायला मिळतात, त्यानंतर जे गोलंदाज ते देखील 40+. फुल टॉस आहे, ऑन साईडला खेळायचं होतं प्रॉपर रित्या, पण पाहिलं तर मारायचं होतं स्क्वेअर लेगला. बॅटची कडा घेऊन बॉल गेला मिड ऑनला, एक सिंगल त्या ठिकाणी कंप्लीट. बीमरसाठी रिव्ह्यू घेतला बॅटर्सने. फेअर बॉल आहे, मॅच कंटिन्यू करायची आहे. गार्ड घेत आहेत बॅटर 40+ क्रिकेटर, एक वेगळी शैली त्यांची. इथे लाईन चांगले, यावेळी चांगला टप्पा मेंटेन केला आणि इथे फलंदाजाला माघारी परतावं देखील लागेल आणि पहिली विकेट इथे माघारी परतते ती MS स्पोर्ट्सची. नितीन नांदुरकर, गिरीश गोराडकर ही जोडी आपण पाहिली, त्यामध्ये गिरीश गोराडकर हे सध्या बाद झालेत. प्लेयर्स पॅव्हेलियनमध्ये ते पुनश्च एकदा जाऊन पोहोचलेत. छत्रपती जे गोलंदाजी करतात, छत्रपती पाटील यांना यश मिळते. टीमची टोटल MS स्पोर्ट्सची आपल्याला स्कोरबोर्डवर पाहायला मिळते 2, 1 विकेट आतापर्यंत गमावला. प्रमोद गोराडकर आलेत नवीन फलंदाज. ओव्हर पिच होता, समोजला खेळतात, लॉंग ऑफला दीपदीप क्षेत्ररक्षक पुढे आलेत, एक सिंगल तिथे मिळते. प्रमोद गोराडकर आलेत. पहिलाच बॉल, एक चांगला ड्राईव्ह त्यांच्या माध्यमातून, ऑफ ड्राईव्ह आपण पाहिला, एक सिंगल त्यांनी कंप्लीट केले. टीमची टोटल स्कोरबोर्डवर 3 आपल्याला पाहायला मिळते. चांगला बॉल आहे, चांगला बॉल आहे. राऊंड विकेटने अँगल क्रिएट करत असताना आपण पाहू शकाल यावेळी वाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आला. जे समालोचन कक्ष ते थोडंसं आपण पाहिलं तर जी मेन खेळपट्टी आहे तिच्यापासून थोडंसं आपण क्रॉस पाहतोय आणि त्यामुळे एक्झॅक्टली त्या ठिकाणी काय घडते, एक्झॅक्टली बॉल कोणत्या पद्धतीचं स्विंग होतोय, बॉल लाईनमधून भरकटतोय का, या गोष्टी तितक्या प्रॉपरशा कळत नाही आहेत. यावेळी फटका चांगला आहे, ऑन साईडला स्लॉक स्वीप, वॉट शॉट, जबरदस्त फटका नितीन नांदुरकर यांच्या बॅटमधनं. हा दिमागदार बहरदार षटकार. धाव संख्या स्कोरबोर्डवर दुहेरी अंकामध्ये धावफलक प्रवेश करतोय. या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर 1 विकेट जरूर छत्रपती पाटील यांनी प्राप्त केली होती. बॉल द्यायचा,
मॅच बॉल आलेला आहे. सामन्याला सुरुवात करायची आहे. पुनश्च एकदा सुंदर असा षटकार आपण पाहिला, भव्य दिव्य असा षटकार, स्लॉक स्वीप, अगदी बॉल रडारमध्ये घेतला, परफेक्ट मिडल, प्रॉपर एक्झिक्यूट केला हा फटका, स्क्वेअर ऑफ द विकेट. आणि एक चांगला भव्य असं दिव्य षटकार आपण पाहिला नितीन नांदुरकर यांच्या बॅटमधनं. छत्रपती पाटील यांच्यावर हे आक्रमण आपण पाहिलं. पहिलं षटक स्लॉकचं सुरू आहे, पॉवर प्लेचं हे षटक सुरू आपण पाहत आहे. वन्स अगेन यावेळी मिस टायमिंग आहे, दूरवरनं क्षेत्ररक्षक लॉंग ऑफवरनं फार वेगानं पुढे आले, कॅच जज करू शकले नाहीत. झेल होते ड्रॉप, मिसफिल्ड सातत्यानं होते, फंबलिंग आपल्याला पाहायला मिळते क्षेत्ररक्षकांमध्ये. आणि दरम्यान 3 धावा इथे पळून पूर्ण केल्यात या बॉलवर. ओव्हरची होते समाप्ती आणि एक यशस्वी षटक आपण पाहिलं तर MH स्पोर्ट्ससाठी. आणि या ओव्हरमध्ये धावा आल्या तब्बल 13. एक जरूर विकेट गमावली, परंतु नितीन नांदुरकर यांची जबरदस्त फटकेबाजी या ओव्हरमध्ये आपण पाहिले. 3:11 सामना सुरू झाला होता आणि तब्बल 7 मिनिटं घेतली आहेत या वेदांत पाटील मॅन ऑफ द मॅचसाठी. आपण 7 मिनिटं घेतलेत. अंपायर्स लक्ष द्यायचं या गोष्टीकडे. आपण दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर ती टेंब्युली प्रीमियर लीग 2025 आकर्षक अशी मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आपण पाहताय. स्वर्गवासी दौलत सकाराम घरत यांच्या स्मरणार्थ कुमार सौरव अनिल घरत याच्या माध्यमातून ही आपण आकर्षक ट्रॉफी पाहतोय. ते वेदांतला देऊन आपण त्याचा सन्मान या ठिकाणी व्यासपीठावर करतोय. सात मिनिटं खर्च केली आहेत, लक्षात घ्या. पहिल्याच ओव्हरसाठी टीम सार्थक ट्रान्सपोर्ट. सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाज किरण काटे आलाय. भरपूर वेळ मंदार भरपूर वेळ खर्च करते. आपण तुम्हाला शेवटच्या ओव्हरमध्ये जरूर एक प्लेअर आतमध्ये ठेवावा लागेल, कारण पहिल्या षटकामध्ये तब्बल 7 आणि हे षटक अजून सुरूही झालं नाही आहे. 9 मिनिटाचा खेळ आतापर्यंत झाला आहे. 9 मिनिटामध्ये फक्त एकच षटक टाकून झालं आहे. सातत्यानं सूचना द्यायला लावू नका समालोचनाच्या माध्यमातून. आणि येस 40+ आपण रिटायर्ड हर्ट पाहिलं. प्रमोद गोराडकर रिटायर झाले आणि प्रशांत पाटील त्यांच्या जागेवर न्यू बॅटर आला मैदानाच्या आतमध्ये. 4 मिनिटं अंपायर्स लक्ष द्यायचं. 4 मिनिटं झाले, अजून ओव्हर सुरू केली नाहीये. समोरच्या दिशेला फटका खेळला. यावेळी प्रयत्न झेलसाठी पोहोचलेच नाहीत कॅच पर्यंत. दरम्यान 2 धावा इथे कंप्लीट. नितीन नांदुरकर चांगली बॅटिंग करतात. 40+ खेळाडू आहेत. त्यांच्या माध्यमातून शॉट सिलेक्शन अतिशय चांगलं आहे. बॉलच्या मेरिटवर खेळत आहेत. खास करून या गोष्टीचा उल्लेख होणं गरजेचं आहे. ज्या पद्धतीनं बॉल येणं त्या दिशेनं त्या पद्धतीनं तो स्ट्रोक ते खेळत आहेत आणि बॉलच्या मेरिटवर खेळणं फार गरजेचं असतं. त्यावेळी तुम्ही नक्कीच यशस्वी होत असतं टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. फुल लेनचा बॉल, चांगला लाईन आहे, चांगली बॉल आहे. इथे आपण पाहू शकाल किरण काटे ह्यावेळी गोलंदाजी करतात. डॉट बॉल आला. पहिली ओव्हर धावा तब्बल आपण पाहिल्या त्या 13 आणि सेकंड ओव्हरमध्ये 2, एकंदरीत 15 धावा आतापर्यंत आपण पाहत आहेत. बॅटची इथे लागली एक कडा आणि सरळ विकेट किपरच्या हातामध्ये हा बॉल जाऊन विसावतोय आणि ते नितीन नांदुरकर यांची विकेट मिळतीये. दुसरा धक्का इथे लागत असताना MS स्पोर्ट्सला. आदित्य भोईर आला न्यू बॅटर.
MS स्पोर्ट्स आदित्य भोईरला आयकॉन खेळाडू आहे. मागच्या मॅचमध्ये कमालीचं प्रदर्शन त्याचं राहिलं होतं. किरण काटे ओव्हर द विकेटने. फुललेनचा बॉल हलक्यातून दिशा दिले, टर्न केला, ऑन साईडला ऑन ड्राईव्ह पाहायला मिळाली. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न वेगाने केला, मिसफिल्ड झाली आणि त्याचा लाभ इथे उठवलाय. तिसरी होईल का? हो, येस झाली आहे. लक्षच नाहीये खेळाडूंचं मैदानाच्या आतमध्ये. क्रिकेटमध्ये तुम्हाला प्रत्येक मोमेंटवर अगदी बारकाईनं लक्ष देणं गरजेचं असतं. मैदानाच्या आतमध्ये होणाऱ्या प्रत्येक घडामोडीकडे तुमच्या प्रत्येक खेळाडूचं लक्ष असणं गरजेचं असतं. आणि पाहिलं जर इथे आपण थोडंसं लेझी क्रिकेट, मिसफिल्ड पाहिली, त्यानंतर लवकर थ्रो पोहोचला नाही आणि परिणाम स्वरूप 3 धावा इथे पळून पूर्ण केल्या आदित्य भोईरनं. चपलाई चतुराई ही गरजेची असते क्रिकेटच्या खेळामध्ये, ती दाखवली. 18 धावा स्कोरबोर्डवर. फुललेनचा बॉल खोदून ऑन साईडला काढलाय. इथे क्षेत्ररक्षण चांगला, परंतु 2 धावा यावेळी देखील रोखू शकत नाहीत. रन बिटवीन द विकेट आणि दोन्ही